एका छोट्याशा सुंदर गावात एक साधू राहत होता. तो साधू खूपच शांत, प्रेमळ आणि साधा होता. पण त्या साधूविषयी गावात एक मोठी गोष्ट प्रसिद्ध होती. जेव्हा जेव्हा तो साधू नाचायचा, तेव्हा आकाशात ढग जमायचे आणि पाऊस पडायचा. गावकऱ्यांना साधूवर अगाध श्रद्धा होती. कधी पिकांना पाणी लागायचं तर गावकरी धावत साधूकडे जायचे आणि म्हणायचे, "बाबा, थोडं नाचा ना, पावसाची खूप गरज आहे." आणि साधू नाचू लागायचा. थोड्याच वेळात काळे ढग जमायचे, विजा चमकायच्या आणि गावात आनंदाने पाऊस पडायचा. गावकरी साधूला देवासारखे मानायला लागले होते. एके दिवशी त्या गावात 4 तरुण आले. शहरात शिकलेले, विज्ञानावर विश्वास ठेवणारे हे मुलं. गावकऱ्यांच्या या गोष्टी ऐकून ते हसले. त्यांना वाटलं, हे कसं शक्य आहे? एखादा नाच करतो आणि पाऊस पडतो. गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही स्वतः पहा. साधू नाचतो आणि मग चमत्कार होतो. मग सगळे एकत्र साधूच्या झोपडीकडे गेले. तरुण म्हणाले, बाबा, हे कसं शक्य आहे? आम्ही पण आज नाचतो आणि बघू पाऊस पडतो का ते. साधू शांतपणे हसला आणि म्हणाला, ठीक आहे, प्रयत्न करा. पहिला मुलगा नाचू लागला. 10 मिनिटं, 15 मिनिटं, पण आकाश अगदी शांत होतं. नंतर दुसरा मुलगा नाचला. अर्धा तास, तरीही एक ढग नाही. तिसरा, चौथा, सर्वांनी नाचून पाहिलं, पण काहीच झालं नाही. मग मुलं थोडी हसली आणि म्हणाली, बाबा, तुमचा चमत्कार वाटतं, खोटाच आहे. साधू मात्र काही बोलला नाही. त्याने फक्त आपले डोळे मिटले आणि नाचायला सुरुवात केली. 1 तास, 2 तास. गावकरी थकले, मुले कंटाळली, पण साधू मात्र अजूनही नाचत होता. दिवस संपत आला आणि संध्याकाळी आकाशात काळे ढग जमू लागले. गरजांचे आवाज येऊ लागले, विजा चमकू लागल्या आणि मग जणू देवाला साधूची प्रार्थना ऐकू गेली. धडधडीत पाऊस सुरू झाला. गावकरी आनंदाने ओरडले. मुले अचंबित झाली. मुलं साधूकडे आली आणि विचारलं, बाबा, हे कसं शक्य आहे? आम्हीही नाचलो, पण पाऊस आला नाही. तुमच्या नाचात काय जादू आहे? त्यावेळी साधू शांतपणे म्हणाला, माझ्या नाचात जादू नाही, तर विश्वास आहे. या गावकऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे
आणि माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नाचलात, पण अपयश आलं म्हणून थांबलात आणि मी मात्र नाचत राहिलो. कारण मला माहिती होतं, देव माझं नक्की ऐकेल. फक्त थांबायचं नाही. जीवनात जेव्हा आपण एखादं नवीन काम सुरू करतो, तेव्हा सुरुवातीला अपयश येणं साहजिक असतं. पण काही लोक पहिल्याच प्रयत्नात थांबतात, तर काही लोक यश मिळेपर्यंत थांबत नाहीत. यश त्यांनाच मिळतं जे सतत प्रयत्न करत राहतात, ज्यांना स्वतःवर आणि त्यांच्या ध्येयावर पूर्ण विश्वास असतो. म्हणूनच लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही, तर नवा प्रयत्न सुरू करण्याची संधी आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.